दुपारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीजेच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारपासून भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये आज दुपारी 1 वाजल्यापासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीजेच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी संपत आलेली आहे, तरी पण लाडक्या बहिणींना अजून दिवाळीचा बोनस मिळालेला नव्हता। आता भाऊबीज सुद्धा जवळ आलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर ते सरकारच्या माध्यमातून दिवाळीची ओवाळणी आणि भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्यामधील सरासरी 2,26 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी दिवाळीचा बोनस एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करण्याबाबत निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आज दुपारपासून पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। उद्या भाऊबीजेचा सण आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी वाटप होत आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भाऊबीजेची ओवाळणी वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भाऊबीजेची ओवाळणी वाटप होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार नाही, एकत्रितपणे संपूर्ण सविस्तर रिपोर्ट या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तो रिपोर्ट अगदी काही सेकंदांमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होईल। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3000 रुपये भाऊबीजेची ओवाळणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकून घ्यायचं आहे। माझ्या लाडक्या बहिणींना खास करून आज भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊबीजेची ओवाळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींचा बुधवार आणि गुरुवार या ठिकाणी गोड सुद्धा होतच आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना बुधवारी दिवाळीचा पाडवा आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींना आज बुधवार आहे, आज या ठिकाणी दिवाळीचा पाडवा आहे, उद्या भाऊबीज आहे। त्या पार्श्वभूमीवर ते सरकारच्या माध्यमातून आज दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी बुधवारी पाडव्याच्या दिवशी पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। उद्या गुरुवार आहे, उद्या या ठिकाणी 23 ऑक्टोबर उद्या भाऊबीजेचा सण आहे, त्या अनुषंगाने आज पाडव्याच्या निमित्तानं उद्या भाऊबीजेच्या निमित्तानं सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी वाटप होत आहे। बघा, लाडक्या बहिणींना जर आपण या ठिकाणी थोडासा विचार केला तर आपले सख्खे भाऊ सुद्धा आपल्याला भाऊबीजेची ओवाळणी एवढे टाकत नाही, परंतु हे लांब लांबचे भाऊ आहेत तरी पण तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपयांचा लाभ देत आहे। असा प्रश्न भरपूर लाडक्या बहिणींना पडलेला असेल की हे सरकार कशामुळे आम्हाला वारंवार पैसे देत आहे, हे सरकार आम्हाला कशाला वर्षाला 18,000 रुपये देत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं साहजिकच आहे, कारण कोण कोणाला 1 रुपया सुद्धा देत नाही, परंतु सरकार फक्त लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे का देत आहे, सरकारचा याच्यामागे काय दृष्टिकोन आहे, सरकार कशामुळे लाडक्या बहिणींना सक्षम बनवत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना असे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं साहजिकच आहे। तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, हे लाडकी बहीण योजना सुद्धा मतदानाच्या अगोदर सुरू करण्यात आलेले होते आणि आता लाडक्या बहिणींना जेडपीच्या निवडणुका, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती अशा सर्वांच्या निवडणुका जवळ येत आहेत। त्या अनुषंगाने या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून
निवडून यावेत या दृष्टिकोनातून सरकार या ठिकाणी लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त मदत करत आहे. कारण विचार करायचा झाला तर बघा, लाडक्या बहिणींना जर जास्तीत जास्त पैसे दिले तर लाडक्या बहिणी सहकुशीने मतदान करतील, लाडक्या बहिणी आपल्या पतीला मतदान करायला लावतील, मुलांना, मुलींना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, त्या लाडक्या बहिणींच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण त्यांचे मेंबर असतील त्यांना सर्वांना मतदान करायला सांगतील. म्हणजेच याच्यामध्ये जास्तीत जास्त सरकारचा फायदा आहे आणि लाडक्या बहिणींचा सुद्धा फायदाच होत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आपल्याला याचं काय करायचं आहे, आपल्याला फक्त किती पैसे मिळणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी, पाडव्याच्या दिवशी आणि या ठिकाणी भाऊबीजच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे त्याचीच माहिती देतच आहे. बघा, लाडक्या बहिणींना मागच्या काही दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 4010 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. हा निधी बँकांमध्ये पाठवून या ठिकाणी बँकांमधून थेट बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशामधून ज्या लाडक्या बहिणींची दिवाळी अजून गोड झालेली नसेल तर त्या लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी आता संपत आलेली आहे. परंतु त्यांना जर अजून पैसे आलेले नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये, भाऊबीज चोवाळणी 3000, म्हणजेच आज काही बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4500 रुपये, काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 1500 आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये 3000, म्हणजेच या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये कोणाला मिळणार, 3000 रुपये कोणाला मिळणार, 4500 रुपये कोणाला मिळणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी भाऊबीज चोवाळणी बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे. परंतु हे भाऊबीज चोवाळणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी वाटप सुद्धा होऊन जाणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना सरकारने शब्द दिलेला होता की लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळीच्या निमित्तानं तेलाचा डबा देऊ, लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळीच्या निमित्तानं पैठणी साड्या देऊ, लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळीच्या निमित्तानं किराणा देऊ. परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने आपल्याला कोणत्याही गोष्टी दिलेल्या नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या. आता ही नाराजी कशी दूर करायची हा सरकारच्या मनामध्ये मोठा प्रश्न पडलेला होता. त्यातच सरकारने पुढचं पाऊल उचललं आणि सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा राग या ठिकाणी कमी झालेला आहे. लाडक्या बहिणींचा परत एकदा या सरकारवरती विश्वास बसलेला आहे. तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर-नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप केले जातील. परंतु आता लाडक्या बहिणींनो, भाऊबीजचा सण आहे, त्या अनुषंगाने भाऊबीज चोवाळणी वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो, आज दिवाळीच्या पाडव्यानिमित्त भाऊबीज चोवाळणी या प्रमुख 18 जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे आणि उद्या भाऊबीजच्या निमित्तानं 18 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. एकंदरीत सर्वच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी चोवाळणी, भाऊबीज चोवाळणी मिळणार नाही. तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्ही सुद्धा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तर ते घोषणा म्हणजे 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना भाऊबीज चोवाळणी मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी नसाल तर पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पाडव्याच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, त्यासोबतच भाऊबीजच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती या ठिकाणी सांगत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या नेतृत्वाखाली या निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त ओवाळणीचे पैसे वाटप होत नाही, तर त्यासोबत लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, ओवाळणीचे पैसे आणि बोनसचे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच आज पाडव्याच्या निमित्तानं ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या भाऊबीजच्या निमित्तानं ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर या 18 जिल्ह्यांची यादी म्हणजेच टोटल
टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणीनं आज 18 जिल्ह्यांमध्ये, उद्या भाऊबीजेच्या निमित्तानं 18 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होत आहे. लाडक्या बहिणींची भाऊबीज या ठिकाणी गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवलेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणीनं आज प्रत्यक्षामध्ये भाऊबीज ओवाळणी 3,000 रुपये जमवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून या ठिकाणी लाडक्या बहिणी खुश होत्या. परंतु लाडक्या बहिणीनं सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत बँकांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे लाडक्या बहिणीनं सकाळ सकाळ हे पैसे वाटप झालेले नाहीत. परंतु लाडक्या बहिणीनं आज दुपारी 1 वाजल्यापासून सर्व्हर चालायला सुरुवात झालेली आहे. बँकांमधले सर्वात तांत्रिक अडचणी या ठिकाणी दूर झाल्या आणि दुपारी 2 वाजल्यापासून काटाकाट मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. 18 जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींची भाऊबीज या ठिकाणी गोड सुद्धा झालेली आहे. तर या ठिकाणी आपण 18 जिल्हे कोणकोणते आहेत तर त्या 18 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं पाडव्याच्या निमित्तानं आज ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, उद्या भाऊबीजेच्या निमित्तानं ज्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील तर त्या 18 अधिक म्हणजेच टोटल मिळून 36 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून लाडकी बहिणीनं तुमची ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची आणि लाडक्या बहिणीनं तुमची भाऊबीज ओवाळणीची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, कारण हे सरकार लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आलेलं आहे. बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त आशीर्वाद दिले, त्यामुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बनले, अर्थमंत्री अजितदादा बनले आणि हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम बनल्या. बघा लाडक्या बहिणींच्याच आशीर्वादामुळे सरकार आलेलं आहे. त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना कोणत्याही गोष्टींची कमतरता भासून देणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. आता अन्याय म्हणजे काय लाडक्या बहिणीनं, की काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या पात्र आहेत तरी पण त्यांना काही हप्त्यांचे पैसे आले, काही हप्त्यांचे पैसे आलेले नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला अर्धवट हप्त्यांचे पैसे मिळालेले असतील किंवा पहिले 2 हप्ते आले परतचे हप्ते आलेले नसतील किंवा मागचे हप्ते आले आता पुढचे हप्ते येत नसेल, जर तुम्हाला अशा काही अडचणी असतील तर आता चिंता सोडायची आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत सरासरी 15 हप्ते विस्तांतर झालेले आहेत. आता लाडक्या बहिणीनं 16 हप्ता 17 हप्ता एकत्रितपणे सरसकट काही बहिणींना पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्यांना मागील हप्त्यांचे पैसे भाऊबीज ओवाळणी दिवाळीची ओवाळणी एकत्रितपणे वाटप होईल. परंतु ज्यांना मागील हप्त्यांचे सर्व पैसे सप्टेंबरपर्यंत आलेले असतील त्या लाडक्या बहिणींना ओवाळणी वाटप होईल आणि लगेच त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचा पैसा या ठिकाणी वाटप सुद्धा होणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं या भाऊबीजच्या पैशांसाठी केवायसी करणं गरजेचं आहे का? बघा अशा पद्धतीने भरपूर कमेंट आलेल्या होत्या, भरपूर लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलेला होता. तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसी केलेली असेल तरी पण काळजी करायची गरज नाही आणि जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तरी पण काळजी करायची गरज नाही, कारण सरकारने केवायसीची अट रद्द करून भाऊबीज ओवाळणी वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यामुळे लाडक्या बहिणीनं केवायसी केलेली असेल तरी पण काळजी करू नका आणि केवायसी जरी अजून झालेली नसेल तरी पण काळजी करू नका, कारण यामध्ये केवायसीची कोणतीही पात्रता लावलेली नाही. परंतु लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला अजून पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही केवायसी करणं बंधनकारक आहे. अन्यथा जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही, फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जावा, जेणेकरून तुम्हाला तळागाळातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात गावरान भाषेमध्ये माहिती सुद्धा पोहोचत राहत असते. बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्ही म्हणत असाल तुमचं कीर्तन बास करा, आता या ठिकाणी आम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवा, पात्रता अटी वाचून दाखवा. तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि माझा सुद्धा जास्त वेळ लावणार
मिळणार नाही, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता दिवाळीचा पाडवा आहे, तर या पाडव्याच्यामुळे काही जणांना या ठिकाणी गाड्या धुवायच्या असतात, लाडक्या बहिणींना सुद्धा घरामधील भरपूर कामे असतात. उद्या भाऊबीज आहे, तर त्या उद्याच्या भाऊबीजची तयारी सुद्धा लाडक्या बहिणी आजपासून करत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा वेळ घेत नाही. या ठिकाणी खटाखट जिल्ह्यांची बँकांची यादी वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर भाऊबीजची ओवाळणी कोणाला मिळणार आहे ते सांगतो. बघा, ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेला लिंक असेल, म्हणजेच आधार कार्ड बँकेशी संलग्न असेल, डीबीटीची प्रोसेस ॲक्टिव्ह असेल, अशा लाडक्या बहिणींना पैसे येतील. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, यासाठी KYC केलेली असेल किंवा नसेल, त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना ही झाली काही महत्त्वाची कामे, तर ही कामे केलेली असतील तर पैसे येतील, जर केलेले नसतील तर लवकरात लवकर करायची आहे. तर आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाडव्याच्या निमित्तानं या ठिकाणी ओवाळणीचे पैसे वाटप होत आहे. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाडव्याच्या निमित्तानं पैसे वाटप होतील, म्हणजेच 2 दिवसांमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. तर या 2 दिवसांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहे, त्याचीच माहिती सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करत आहोत. बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, तर या पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत. त्यासोबत मुंबई शहर, मुंबई उपनगर, बघा हे मुंबई शहर, मुंबई उपनगर हे जिल्हे आणि हे शहरे मोठी आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये या शहरांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची संख्या आहे. त्यासोबत परभणी जिल्हा सुद्धा जास्तीत जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे. परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, यवतमाळ जिल्हा, भंडारा, गोंदिया. त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी धाराशिव असेल, या वरच्या साईडचा नागपूर जिल्हा असेल, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी ओवाळणीचे पैसे वाटप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला आठवत असेल की मागच्या 2024 मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी 3000 रुपये सोडण्यात आलेले होते. आता 2025 सुरू आहे, आता उद्यापासून भाऊबीजला सुरुवात होत आहे, त्यामुळे भाऊबीज ओवाळणी 3000 रुपयांची मिळणार का, मिळेल का, अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही या ठिकाणी प्रोसेस सुरू केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज संध्याकाळपर्यंत निर्णय येईल आणि लाडक्या बहिणींना उद्या सकाळपासून हे पैसे वाटप होऊ शकतात, अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे करून ठेवा. बँकेमध्ये खातं असेल तर ते बँक खातं चालू आहे का, त्याला आधार कार्ड लिंक आहे का, अशी महत्त्वाची कामे सुद्धा करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करा.